अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे गवंडी काम करणाऱ्या आरिफ अकबर शेख या विवाहित नराधमानं घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर श्रीरामपूर आणि औरंगाबाद येथे अत्याचार केल्याचं उघडकीस आलंय। शिर्डीत यामुळे काही काळ तणावाचं वातावरणही निर्माण झालं होतं। याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेख याला पोलिसांनी अटकही केली आहे। शिर्डी पोलिसांनी माहिती दिल्यानुसार मूळचा मालेगावचा असलेला शेख दरम्यानच्या काळात श्रीरामपूर येथेही वास्तव्यास होता। शिर्डी येथे त्याची सासूरवाडी आहे। तसेच तो गवंडी कामही करत होता। काही दिवसांपूर्वी त्याने एका घराचं बांधकाम सुरू केलं होतं। त्याच घरातील 14 वर्षीय वयाच्या मुलीस त्याने अगोदर श्रीरामपूर आणि नंतर औरंगाबादला नेलं होतं। श्रीरामपूरमधील आदर्श लॉजवर त्याने या मुलीवर अत्याचार केला। शिर्डीहून हे दोघे जण रात्रीच्या वेळी रेल्वे लाईनच्या कडेने पुणतांबा मार्गे श्रीरामपूरपर्यंत पायी चालत आले। श्रीरामपुरात काही दिवस वास्तव्यास असल्याने आरोपी आरिफ शेख याला श्रीरामपूरची चांगली माहिती होती। शिर्डीतून ती मुलगी आणि शेख गायब असल्याचं लक्षात आल्यावर मुलीच्या आईने शेख याच्यावर संशय व्यक्त करून शिर्डी पोलिसांकडे खबर दिली। शिर्डी पोलिसांनी त्या दोघांचा शोध सुरू केला असता ते दोघे जण श्रीरामपुरात असल्याची माहिती मिळाली। शिर्डी पोलिसांनी श्रीरामपूर शहर पोलिसांच्या मदतीने आरोपी शेख आणि पीडित मुलीला ताब्यात घेऊन शिर्डी येथे आणलं। या घटनेची माहिती मिळाल्यावर शिर्डीतील शिवसेना भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन समोर मोठी गर्दी केली होती। आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचा आग्रह यावेळी त्यांनी धरला। मुलीकडे सखोल चौकशी केल्यानंतर मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी आरिफ अकबर शेख याच्याविरुद्ध बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियमाअंतर्गत शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला। इस महीने की 9 तारीख के दिन शिरडी सिटी की एक नाबालिग लड़की की मिसिंग शिरडी पुलिस स्टेशन में दाखिल हुई थी। उसकी तहकीकात में आज ऐसा मालूमात मिली कि एक लड़का उसके घर के पास रहने वाला आरिफ शेख वो उसको भगा के लेके श्रीरामपुर लेके गया। वहाँ पे उसने उसके साथ दुर्व्यवहार किया और वो नाबालिग होने की वजह से उसकी माँ की फिरियाद लेके शिरडी पुलिस स्टेशन में आज क्रिमिनल रजिस्टर नंबर 172/14 IPC के धारा 363, 366 ए और 376 2I उसके साथ में बाल लैंगिक शोषण विरोधी कलम के अनुसार कलम 3 और 4 के अनुसार शिरडी पुलिस स्टेशन में गुना रजिस्टर। आरोपी पुलिस हिरासत में है और आगे की तहकीकात जारी है। या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम, पोलीस नाईक ससाणे हे करत आहेत। वृत्त संकलन विभाग, C24 तास, शिर्डी।